नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। ईशान्य मुंबईत ठाकरे गटाचा विराट एल्गार, जनसंवाद सभेला जनसागर, निष्ठेची पुन्हा एकदा प्रचिती। ईशान्य मुंबईतील गणेश मैदान परिसर रविवारी भगव्या रंगात न्हाऊन निघाला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य जनसंवाद सभेला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक, युवा सैनिक, महिला पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी उपस्थिती लावत ठाकरे परिवारातील आपली निष्ठा पुन्हा एकदा दाखवून दिली। सभास्थळी उसळलेला जनसागर, घोषणांनी दुमदुमलेले वातावरण आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे ही सभा ईशान्य मुंबईच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाच्या सभांपैकी एक ठरली। शिवसेना प्रमुख, शिवसेना नेते, खासदार तसेच शिवसेना सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेला ईशान्य मुंबई विभाग क्रमांक 8 मधील तिन्ही विधानसभा क्षेत्रातील सर्व स्तरातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली। सभेला महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांपासून ते युवा सेना कार्यकर्त्यांपर्यंत आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभास्थळी अनेक तासांपूर्वीपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी होण्यास सुरुवात झाली होती। भगवे झेंडे, ढोल ताशांचा गजर आणि घोषणांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता। यावेळी मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत शिवसैनिकांना एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन केले। शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून जनतेच्या विश्वासाची आणि स्वाभिमानाची चळवळ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। तसेच मुंबईसह महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत राहत असल्याचा निर्धार व्यक्त केला। खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात शिवसेनेच्या संघर्षमय वाटचालीचा आढावा घेत कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे कौतुक केले। कितीही संकटे आली तरी शिवसैनिकांचा आत्मविश्वास आणि ठाकरे परिवारावरील प्रेम कमी झालेले नाही, असे ते म्हणाले। शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी देखील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले। सभेदरम्यान कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता। जय भवानी, जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद, उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी संपूर्ण मैदान दणाणून गेले होते। अनेकांनी हातात भगवे झेंडे घेत पक्ष नेतृत्वावरील विश्वास व्यक्त केला। ईशान्य मुंबईतील जनतेने या सभेच्या माध्यमातून स्पष्ट संदेश दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ठाकरे गटाची ताकद अजूनही कायम असल्याचे चित्र या सभेतून दिसून आले। गणेश मैदान परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सभेने आगामी राजकीय घडामोडींसाठी नवी दिशा दिल्याचे मानले जात आहे। ईशान्य मुंबईतील जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिले की राजकारणात परिस्थिती बदलू शकते, पदे बदलू शकतात, समीकरणे बदलू शकतात, मात्र विचारांवरील निष्ठा आणि नेतृत्वावरील विश्वास कायम राहतो। सभेच्या निमित्ताने ईशान्य मुंबईतील ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांची एकजूट आणि जनतेचा पाठिंबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला। त्यामुळे ही सभा केवळ जनसंवाद सभा न राहता ईशान्य मुंबईच्या स्वाभिमानाचा आणि निष्ठेचा विराट एल्गार ठरली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, मुंबई।